समाज कल्याण हॉस्टेल म्हणजे गव्हर्नमेंट हॉस्टेल समाज कल्याण मार्फत तर प्रोफेशनल एज्युकेशनचे फॉर्म सुरू झालेले आहे। याबद्दलची संपूर्ण माहिती आपल्याजवळ आलेली आहे आणि लास्ट डेट सुद्धा यामध्ये सांगण्यात आलेली आहे। तर जेही विद्यार्थी प्रोफेशनल एज्युकेशन नॉन प्रोफेशनल एज्युकेशन बद्दल आपण बोलत नाही आहे, फक्त आणि फक्त प्रोफेशनल एज्युकेशन ज्यामध्ये इंजिनिअरिंग, फार्मसी, मेडिकल, त्यानंतर पॉलिटेक्निक, डिप्लोमा, ॲग्रिकल्चर या संदर्भात जेवढेही कोर्स आहे MBA, MCA, BCA संपूर्ण कोर्स प्रोफेशनल एज्युकेशन कोर्समध्ये मोडतात। त्यांचे फॉर्म सुरू झालेले आहे। फॉर्म कधीपर्यंत भरायचे आणि विद्यार्थ्यांना एक इम्पॉर्टंट अपडेट म्हणजे की फॉर्म भरल्यानंतर आपल्या जवळच्या समाज कल्याण ऑफिसला सबमिट करायचे आहे। तर बघू शकता अशा प्रकारे एक पत्र आलेले आहे आणि पत्र हे 21/8 म्हणजे आज आलेले पत्र आहे आणि यामध्ये संपूर्ण अपडेट दिलेली आहे। तर बघू शकता जेही विद्यार्थी व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी फॉर्म भरत आहे, वसतिगृह प्रवेश वेळापत्रक व्यावसायिक अभ्यासक्रम, संपूर्ण विद्यार्थी वाट बघत होते की जे वसतिगृहाचे फॉर्म आहे म्हणजे हॉस्टेलचे फॉर्म आहे हे कधी सुरू होणार। तर संपूर्ण विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपलेली आहे। तर सन 2025-26 या शैक्षणिक वर्षाचे शालेय व्यावसायिक अभ्यासक्रमाचे वसतिगृह प्रवेशाचे वेळापत्रक यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे। तर बघू शकता ही जे साईड आहे या साईडवर आपले फॉर्म सुरू झालेले आहे 2025-26 साठी। म्हणजे ज्याही विद्यार्थ्यांनी यावर्षी फर्स्ट इयर किंवा डायरेक्ट सेकंड इयरला ॲडमिशन घेतलेली असेल ते विद्यार्थी यामध्ये त्यांचा फॉर्म फिलअप करू शकतात। फॉर्म कसा भरायचा या संदर्भात संपूर्ण स्टेप बाय स्टेप व्हिडिओ तुम्हाला या वर्षीचा देण्यात येणार। तो व्हिडिओ बघून तुम्ही तुमचे फॉर्म फिलअप करू शकता। सध्या साईडवर चेक केलेला आहे परंतु साईडवर अजूनपर्यंत फॉर्म ॲक्टिव्ह झालेला नाही आहे। व्यावसायिक अभ्यासक्रमाचा टाइम टेबल बघा 2025 म्हणजे 15 सप्टेंबर 2025 पर्यंत विद्यार्थी फॉर्म भरू शकतात। तरी विद्यार्थ्यांकडे टोटल 15 आणि 10 25 दिवस आहे। 25 दिवसाच्या आत तुम्हाला फॉर्म फिलअप करणे आणि आपल्या जवळच्या वसतिगृहाला म्हणजे लिस्टमध्ये जेही वसतिगृह येईल तुम्हाला त्यांच्याकडे जाऊन तुम्हाला तो फॉर्म सबमिट करायचा आहे आणि 18 तारखेला तुमची पहिली यादी उपलब्ध केली जाणार, ती म्हणजे तुमच्याच वसतिगृहाला ज्या वसतिगृहाला तुम्ही फॉर्म फिलअप करणार। तर जे विद्यार्थी प्रोफेशनल एज्युकेशनसाठी त्यांनी फॉर्म फिलअप केलेले असेल किंवा ॲडमिशन घेतलेली असेल ते विद्यार्थी वसतिगृहासाठी फॉर्म फिलअप करू शकतात। तर संपूर्ण महाराष्ट्रामधले एका जिल्ह्यामधले नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामधले संपूर्ण विद्यार्थी वसतिगृहासाठी फॉर्म फिलअप करू शकतात आणि यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे। व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी जेही विद्यार्थी तालुका स्तरावर किंवा जिल्हा स्तरावर प्रवेश घेतलेला असेल कॉलेजमध्ये तर ते विद्यार्थी त्यांचा ऑनलाईन फॉर्म भरू शकतात। आणि कोणती अडचण येत असेल तुम्हाला तर तुम्ही तुमच्या वसतिगृहाचे जेही गृहपाल असेल त्यांच्याकडे जाऊन व्हिजिट करू शकता, त्यांना तुमचे प्रॉब्लेम सांगू शकता आणि त्यांच्याकडून तुम्ही ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घेऊ शकता असे या पत्रामध्ये नमूद करण्यात आलेले आहे। तर संपूर्ण पत्र एकदा चेक करा आणि त्यानंतर बघू शकता महत्त्वाची माहिती म्हणजे की जे महा-IT टीम आहे ज्यावरती आपल्याला फॉर्म फिलअप करायचे आहे त्यांनासुद्धा हे पत्र देण्यात आलेलं आहे। कधी तर आज 21 तारखेला। तर फॉर्म जे आहे हे आपल्याला आज किंवा उद्यापर्यंत सुरू होऊन जातील। फॉर्म सुरू झाल्यानंतर तुम्हाला फॉर्म कसा भरायचा या संदर्भात संपूर्ण अपडेट आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।